झाला पोलिसांनी अटक केली। कल्याणमधील तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। ही आत्ताच्या घडीची आपण सर्वात मोठी बातमी बघतो आहोत। आरोपी गोकुळ याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। कल्याणमध्ये ज्या युवकाने जे आहे ते या तरुणीला मारहाण केलेली होती त्या आरोपीला अटक करण्यात आली। कल्याणमधील तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी गोकुळ झाला आता अटक करण्यात आली आहे। कल्याणमध्ये या तरुणानं मुजुरी दाखवत एका मराठी तरुणीला मारहाण केलेली होती आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि त्यानंतर कल्याण पोलिसांकडून या तरुणाला जे आहे ते आता अटक करण्यात आलेली आहे। हा तरुण जो आहे तो फरार होता। आरोपी गोकुळ जहाला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। तरुणीला या मारहाण केलेली होती ज्या तरुणानं, तो तरुण आतापर्यंत फरार होता। सुनील, खरं म्हणजे हे दिवसभर प्रकरण जे आहे ते गाजत होतं आणि आता या गोपाळ झा नावाच्या या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। काय अधिक माहिती? सचिन, एकदम बरोबर आहे। आपण पाहू शकता की सकाळपासूनच या ठिकाणी मनसे आक्रमक झाली होती। कुठेतरी त्या तरुणीला मारहाण करणारा जो गोकुळ झा आहे त्याला लवकरात लवकर अटक करा, नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही त्याला शोधून काढून त्याला आम्ही 2 हात करून त्याला पकडून काढून पोलिसांच्या ताब्यात देणार असा इशारा दिला होता। त्याच्या शोधामध्ये पोलिसांच्या 5 ते 6 टीम होती, मात्र पोलिसांना तो न सापडता मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला वसार गावामधनं पकडलेलं आहे। सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून मानपाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेतलंय। तर काही वेळापूर्वी मानपाडा पोलिसांनी त्याच्या भावाला देखील या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं। मात्र आता मुख्य आरोपी देखील आता पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। पोलीस जो आहेत ते आता त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास करतात, त्याची चौकशी करतात आणि जे संबंधित मनसे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची माहिती देखील आता पोलीस या ठिकाणी घेत आहेत। सचिन, आज हे दिवसभर जे आहे हे प्रकरण गाजत होतं। अनेक सोशल मीडियावरती देखील हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। एका मराठी तरुणीला अशा या परप्रांतीय तरुणाकडून मारहाण करण्यात आलेली होती आणि थेट लाता बुक्क्यांनी जी आहे ती मारहाण केलेली होती। त्यानंतर मनसे आक्रमक झालेली होती। अखेर बऱ्याच वेळानं म्हणजे जवळपास 24 तासांच्या आसपास या प्रकरणाला झालेले आहे। त्यानंतर हा तरुण जो आहे आता पकडलेला गेलेला आहे। काय अधिक माहिती? सचिन, ज्या पद्धतीने बघितलं की सकाळपासूनच आपण पाहिलं तर काल संध्याकाळची ही पूर्ण घटना होती। जी मराठी तरुण होती ती रिसेप्शन म्हणून एका रुग्णालयामध्ये काम करत होती आणि जो आरोपी आहे त्या आरोपी त्यावेळेला तिकडे आला आणि डॉक्टरांची भेट घ्यायची म्हणून तो थेट आतमध्ये जात होता। मात्र त्या तरुणीने तिला थांबवलेलं। न थांबता तो तरुणी बरोबर उद्धत घालायला लागला आणि त्यानंतर मारहाण देखील केलेली आणि मारहाण केल्यानंतर तो त्या नक्कीच सुनील, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।